मुळात सांग, ही वेळ आलीये कुणामुळे? तुझ्यामुळेच ना. चांगले निघाला होतात, रातोरात गेला असतात दुसऱ्या गावी, वाचला असतात, सुटला असतात ना दुष्ट मालकांच्या जाचातून, पण नाही. आपल्या आणि घरच्यांच्या पायावर धोंडा मारून घेतलायस तूच. आता दोघांनी त्यांच्या जीवाचं बरं वाईट केलं तर जबाबदार कोण? बस बस कर बाई, बस बस. आता नाही ऐकवत आणखीन. इथं आलं तेच चुकलं. जखमेवर फुंकर तर नाहीच, पण चांगलं मीठ सोडलं तर उपकार केलेस. जिभेला हाडच नाही मेलीच्या. बोलते ते चटकेच देते. चल सकू, चल चल उठ. बाई 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 बाई, खरं बोललं की कसा राग येतोय. एरवी मात्र घंटा बडवून सांगायचं, नेहमी खरं बोलावं, नेहमी खरं बोलावं. पण खरं बोललं की ते कुठे चालतंय, ते झोंबतंय. गप्प बैस. बस कर म्हटलं तरी बोलतेच आहे आपली पुढं 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 पुढं. चल ग सुकू. आई, आजी एवढी चिडत का होती? तू खरं तेच तर बोलत होतीस ना? कलियुग आहे ना, खऱ्याची दुनियाच नाही राहिली. पण मग उमा आत्या आणि शिवप्पा काका, त्यांचं काय ते कळेल आपल्याला. पण आपण आधी न्याहारी करून घेऊ. नाही म्हणजे त्यांचं काही ऐकायला मिळालं तर न्याहारी करायला मिळेल नाही मिळेल. हा, न्याहारी करू. चला चला, वाळायला घ्या. जा. अगं आजी, आजी ऐक ना ग. आजी 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 पण आजी. आजी धर, जरा पाणी घे ना ग. पाणी घे. काय नको पाणी बिणी. इथं आमच्या तोंडचं पाणी पळालंय आणि तू पाणी कसलं देतेस? अगं आजी, येतील उमाई आणि अप्पा. ज्याला परत यायचं असतं तो सांगून जातो आणि पाठ फिरवून कायमचं जायचं ठरवलं की असा चुपचाप निघून जातो. आपण उगीच मामीकडे गेलो. मामीचं बोलणं तू मनावर नको घेऊस आजी. उमाई आणि अप्पा असं काही वेडवाकडं करणार नाहीयेत. त्यांना काळजी नाहीये का ग आपली? काळजी? कसली काळजी? आणि काळजी करून काय उपयोग आहे का? आणि तुझ्या बाबतीत काहीही करा, पालथ्या घडावर पाणी. अगं तुझ्याच वागण्याला कंटाळून गेले दोघं. अगं तुझी जगा वेगळे हट्ट पुरे करता करता फास लागला त्यांच्या गळाला. ती मामा वाचाळ आहे, पण खरं बोलली ती. चांगलं गेलो असतो आपण या गावापासून दूर, पण तू मध्येच पळून आलीस आणि या वाघाच्या गोळ्यात परत घेऊन आलीस. सगळ्यांचा जीव धोक्यात घातलास तू. माझ्या बिचाऱ्या अप्पाला जगण्याचीच लाज वाटायला लागली ग. उमा बिचारी पतिव्रता, जिथं नवरा तिथं ती. गेले दोघे निघून. जा तू पण जा माझ्या डोळ्यासमोरून. कशाला तोंड बघतेस म्हातारीचं? समोरून जा, नाहीतर या म्हातारीला विष तरी आणून दे. म्हणजे मी सुटेन या सगळ्या झंझाळातून. मग तू बस विठुराया करत. काय हो? हा, आता अजून कोणता नवा डाव मांडलाय? मन भरत कसं नाही तुमचं? अय्यो, त्या मधल्या मार्केट बाई घायाळ वाघिणी सारख्या आल्या हो, भस्कन अंगावर म्हणतो मी. काय एवढा ताव धावताय तुम्ही?
आणि ते बी नवकोट नरोत्तमला. कोण तेवढा आभाळ कोसळले? जसं काय माहितच नाही. करून सवरून नामा निराळं राहायचं तुमच्या डाव्या हाताचा मळच आहे की नाही? ऐ! लय वाचा वाचा करू नको. मुद्द्याचं बोलायचं, तोंड काळा करायचं. काय केलं आम्ही आणि कोणाचं काय केलं? शिवाप्पा आणि उमा कुठं आहेत? ढगात. काय? काय ढगात गेले म्हणले ना, तुझा काय जीव ओढा वर खाली होतोय. ते असतील की त्यांच्या घरी, पण तू नाक पुढे फेंदरून काय विचारतेस? म्हणजे तुम्हीच त्यांच्या बाबतीत काहीतरी काळं बेरं केलंय. कुठं आहेत ते? मी ऐकलंय का शिवाप्पा आणि उमा कुठं बी नाहीयेत. हा? दाम्या? अरे पळून गेलं तर कर्ज कोण फेडणार? अयो, अरे चल चल चल, आपण खातर करून घेऊ. चल चला चला. काय करावं आता? दुराया कुठं असतील माझ्या सुखचे मायबाप? सुखरूप असतील ना? अरे ये शिवप्पा, अरे ये की रे बाहेर. बघा कोण आलाय तुला भेटायला. मालक. ए शिवाप्पा, कुठं बिळात दडून बसलाय? बाहेर ये. अरे ये की बाहेर. ए शिवाप्पा. काय रे ओरडतोस कशाला? मग काय पंचायती घेऊन वावळू का वाजंत्री बोलू? देणेकरी आहात तुम्ही आमचे, वरडणारात. कुठं शिवाप्पा? कुठे? कुठं बिळात दडून बसलाय? बाहेर बोलव त्याला. हे म्हातारे, डोळं फाडून बघू नको. मावणार नाही आम्ही तुझ्या डोळ्यात. कुठे शिवाप्पा? कुठे? तगादा द्यायला आलोय. कधी कधी फेडणार आहे कर्ज तुम्ही? घरी नाहीये शिवाप्पा. घरी नाही म्हणजे कुठं पुण्यांदा पळून गेला काय? कुठं गेलाय? एक सांगतो, पळून जाऊन तोंड लपवून जीव देऊन सुद्धा आमचं कर्ज पिटलं जाणार नाही. सांग त्याला. 100 रुपये कर्ज बाकी अजून. पैन पै वसूल करेल हा नवकोट नरोत्तम. आणि कसं ते मी सांगतो की हे जे तुमचे घर आहे ना, ते करणार की हो जप्त म्हणतो मी. मग बघा कुठे राहायचं ते तुम्हीच. हा पण ते मालकांच्या वाड्याचे दरवाजे उघडेच आहेत की हो. कोणासाठी ते ठाऊक आहे ना. शिवाप्पा नाहीसा होऊन चालणार नाही. कुठं गेलाय तो? कुठं गेलाय तो पळपुटा? तू छळ मांडलास रे आमचा. तूच काहीतरी केलं असेल माझ्या मुलाला. काहीतरी म्हणजे मारलं असं म्हणायचं का तुला? मग बोल की तसं. घाबरते कशाला?
अगे म्हातारे, तुझ्या पोराला म्हणून आम्हाला काय मिळणार आहे? कर्जदाराला मारून कर्ज कसं फेडणार? ते बुडणारच ना. नाही नाही नाही, आम्ही कर्जदाराला मरू देत नाही, त्याला जित्ता ठेवतो. छळ करतो पण त्याला जित्ता ठेवतो. सांगा त्याला, अगे म्हातारे, तूच दडवलं असशील त्याला कुठंतरी. सांग त्याला बिळातून बाहेर यायला, नाही ते बिळातून खेचून काढू आम्ही त्याला. चला ना, त्याला शोधूया शिवप्पाला. आजी आजी तू ना एक अक्षर सुद्धा बोलू नकोस माझ्याशी. सगळ्याचं कारण तूच आहेस. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. चल जा. आजी, मी काय केलंय? तुम्हाला का ओरडतेय? जा म्हणते ना. विठुरा, का छाळा मांडलास रे आमचा? दिसत नाही का तुला? आता काय सांगू आणि कसं सांगू सकू तुला? विठुराया, पप्पा कुठे गेला तुम्ही? बाई, हे ना ग लवकर. पप्पा, पुरे गावातले माणसं बोलताय की आपले आप्पा आणि नाहीसे झाले, कर्जापायी पळून गेले म्हणते. नाही ते पांडू, आपण उमय का पळून जातील? ते सापडत नाहीये ते खरंय. कुठे गेलेत माहिती नाही ते पण खरंय. पण ते असं पळून नाही जाणार. नाही जाणार ते. येतील रडू नका. पण पांडू, उमय आप्पा माझ्यामुळे घर सोडून गेले असं आजीला वाटतंय. गुडगी तुला असं म्हणती? अरे तिला त्रास होतोय खूप म्हणून म्हणाली असेल. पण खरं सांगते पांडू, आपण उमय माझ्यावर रागवतील, मला ओरडतील, पण ते असं घर सोडून नाही जाणार ते. बरोबर आहे. ते किती बी रागवले तरी तुझ्या पायी ते घर सोडून नाही जाणार. आता मी एक काम करतो, आबाई, बुवा, आजोबा आणि माझे काकांना विचारून येतो. तू घरी जा आणि बुडगीला बघ. मी आलोच. बया, काय प्रसंग आला असेल ग बिचाऱ्यांवर, म्हणून नवरा बायकोना जीव द्यायला लागला. खरंच ग बिचारी, तरुण जोडपा आहे. घरच्यांना कळलं की नाही कोण जाणे. अगं बाई, बरी बातमी मिळाली. बाई 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 बाई, अगो बायांनो, काय सांगताय? काय जीव दिलाय? कोणी? तरुण जोडप्यानी? हे अहो, जंगलाच्या वाटेवर झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतलाय व बापड्यानी. तरुण जोडपा हाय, काय ओढवलं म्हणून जीव नकोसा झाला कोण जाणं. अगं पण कोण आहे कळलं का?
ओळख पटली? तुम्ही पाहिलं? आमची हिंमतच नाही झाली बाई, पण समधी म्हणत होते खाली काढून ठेवलंय त्यांना. ही बातमी सखूच्या आजीला द्यायलाच हवी. आजी ऐक ना ग. हो तर मी कान पकडते. तू ओरड मला पाहिजे तितकी, पण अशी शांत बसून राहू नकोस ग. तू आत तरी चल ना, नाहीतर तुला काहीतरी होईल. आजी ऐक ना ग. आजी. देवा 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 देवा, शत्रूला सुद्धा असं मरण येऊ नये. ओ देवा. भामे, एवढ्या तरुण वयात असं मरण. काय वेळ आली. अगं रडायला काय झालं? बोलशील की नाही घडाघडा? बोलवतच नाहीये. ओ बोलवतच नाहीये. जंगलाच्या वाटेवर एका झाडाला काय एक तरुण दाम्पत्यानी गळफास लावून घेतला. गळफास लावून घेतला. असं अभद्र बोलू नकोस. अहो सखूच्या आजी, मला काय हाऊस आहे का अभद्र बोलायची? पीळ पडतोय हो नुसता काळजाला हे बोलताना. पण सत्य किती कटू असलं तरी त्याला सामोरं जावंच लागणार आहे आपल्याला. काय करणार? आणि तुम्हाला आता माझ्याशिवाय कोण आहे या जगात आधार द्यायला? धाडस लागतं हो, धाडस लागतं असं काहीतरी करायला. आपल्याला सुद्धा किती वेळा जीव नकोसा होतो, असं वाटतं मरून जावं, पण आपण देतो का जीव? पण त्या जोडप्यानी दिला हो, म्हणजे त्यांच्या मनात काय काय साचलं असेल बघा. म्हणजे तू गृहीतच धरून चाललीस काय की ते आप्पा आणि उमाच असतील म्हणून? छे छे, तसं नाही. मी कशाला असं गृहीत धरीन? पण ते जोडपं 30-35 म्हणे असं ऐकलं. जिथे तुम्ही असाल तिथे मी, जे काही करणार असाल त्यात मी कायम सोबत असेल. रात्री हे दोघं असलंच काही बाई बोलत होते खरं? नाही म्हणजे कोणी का असे ना, पण असं झाडाला टांगून घ्यायचं म्हणजे जीवाला किती कंटाळले असतील ते, असा विचार येतोच ना मनात. नाही 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 नाही, असं होऊच शकत नाही. असं विठुरा आहे ना, तू बघतोय सगळं, त्याची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर. मयणी अप्पा असं काही करणार नाहीये. काय करणार नाही, होणार आहे विठुरा, असं काही होणार नाहीये ना. अगं का रे असं करतोस तू विठुराया? कुठे माझे अप्पा, माझी उमाई कुठे? सांग ना, तुला तर सगळं माहिती असताना रे. मामी बोलते तसं नाहीये ना. आपलं उभा येडे अप्पा असं कशाला करतील? नाही करणार ते, नाही करणार. नाही, मला कधून चालणार नाही. आता
आपण असताना मलाच आजीला आदर द्यायला हवा. होणार आहे विठुरा, होणार आहे. समजलं मला. जर का वाईट घडलं असतं तर तू असा शांत, प्रसन्न, स्वस्थ राहिला नसतास, गप्प बसला नसतास. याचा अर्थ सगळं ठीक आहे. आता आजीला मीच आदर देईन. बुवा आजोबा, बुवा आजोबा. काय रे पांडू, काय झालं? बाई बुवा, जीवलय घाबरा झालाय हो. उमान शिवाप्पा दोघं बी घरात नाही, गावात कुठं बी नाही. आजी आणि सखू बिरबिरी शोधताय त्यासनी. काय काय सांगताय काय? आम्ही बी गावात समधीकडे शोधलं, मारुती काकांना बी विचारलं. सयाजी दशरथ समध्यासनी विचारलं आम्ही, कुणासनी बी ठाव नाही. कुणी बी नाही पाहिलं त्यांना गावात. असं अचानक कसं गायब होतील व ते? मालकानच काही दगाफटका केला की? बुवा, त्यांनी जीवाचं काही बरं वाईट तर? पांडुरंगा, काय रे हे नवं संकट? एक म्हातारी येणं बारकी, दोघीच बापडे हाय घरात. आजी लई काळजीत आहे व. काय करावं काही कळत नाही. आपलं मन आपल्याला खरं काय ते सांगतं, हो की नाही सखूच्या आजी? सगळं संपलंय. अविचारांनी, उमावंसांनी सगळं संपवून टाकलं. पण हे जरा भ्याडपणाचंच नाही का? नाही म्हणजे तुमची जबाबदारी आहे. लहान पोर आहे पदरात. अगं मामी, तू का सारखं सारखं तेच बोलतीयस? मी म्हंटल ना, आप्पा आणि उमाई असं काही करू शकत नाहीत. आजी, आजी, मी आत्ताच विठुरायाला भेटून आले. मी विठुराया पण शांतच दिसतोय, म्हणजे काही वाईट घडलेलं नाहीये. आणि जर वाईट घडलं असतं तरी विठुरायाने मला सांगितलं नसतं का? आजी, तू अजिबात खचून जाऊ नकोस. आपण सरळ जाऊन बघून येऊ. चल. अगं, आपण खात्री तरी करून घेऊ. आधीच कशाला रडायचं? बघ बाई सखू, म्हणजे झेपेल का आजीला? नाही म्हणजे आपल्या तरुण मुलाचं आणि सुनेचं असं काहीतरी झालेलं बघायचं म्हणजे